बोर्ड परीक्षा 2027 मध्ये इंग्लिश ग्रामरचा हा जर टॉपिक चांगला केला तर तुमचा बरोबर स्कोर काय होत असतो, वाढत असतो. त्याच्यामुळे हा जो आहे क्वेश्चन टॅग, त्याच्यातले ट्रिक्स एकदम बोर्ड एक्झामला ज्या पद्धतीनं लागतं, जे प्रश्न विचारले जातात आणि ज्या पद्धतीने विचारले जातात ते ट्रिक एकदम सोप्या भाषेमध्ये. आणि नमस्कार, मी संजित या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नालंदा कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आपण डायरेक्टली क्वेश्चन टॅगसाठी सुरुवात करूया. बघा, परीक्षा तुमची युनिट टेस्ट असो, तुमचं फर्स्ट टर्म असो, प्री बोर्ड एक्झाम असो किंवा बोर्ड एक्झाम असो, ह्याच्यामध्ये हा प्रश्न असतो म्हणजे असतो. फक्त 8 जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत, हे 8 एक्झाम्पल्स एकदम काळजीपूर्वक समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न येतात. ह्याच्या व्यतिरिक्त खूप सारं क्वेश्चन टॅग आहे, बट ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेमध्ये काहीच येत नाही. म्हणजे हे सेंटेन्स येणार नाहीत, तर ह्या टेम्पलेटमध्ये सेंटेन्स येतील तुम्हाला. मग बघा, पहिलं काय, तर पहिलं तुमचा रूल, मी इकडं वाक्य बनवतो आणि इकडं तुमचं रूल सांगत जाईल. पहिला रूल म्हणजेच पहिलं सेंटेन्स दिलं इथं, शी इज हॅप्पी. आता शी इज हॅप्पी याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघायचं. जर वाक्य दिलेलं पॉझिटिव्ह असेल, म्हणजेच सकारात्मक वाक्य असेल, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल, तर त्याचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह होतो. तुम्ही सरळ सरळ रूल्स लिहित चला. पहिलं कळलं, ओके. मग आता शी इज हॅप्पी पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, ह्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो. पहिला रूल झाला. दुसरा रूल काय सांगतो, जर क्वेश्चन टॅग करत असताना जर दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो. म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होतो आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह होतो. वाईस वर्सा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दोन गोष्टी कळल्या. त्याच्यानंतर काय शोधायचं आपल्याला, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का नाही ते शिकायचं. तर हेल्पिंग वर्ब कोणते, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, त्याच्यानंतर कॅन, कुड, शॅल, शुड, मे, माईट, मस्ट, हॅव, हॅज, हॅड, हे सगळे काय ते हेल्पिंग वर्ब्स आहेत. हे हेल्पिंग वर्ब्स आहे का नाही एकदा चेक करायचं. जर हेल्पिंग वर्ब असेल तर तेच हेल्पिंग वर्ब घ्यायचं, ओके. जर हेल्पिंग वर्ब चेक करा, हेल्पिंग वर्ब चेक केलं. जर हेल्पिंग वर्ब असेल तर तेच हेल्पिंग वर्ब घ्यायचं निगेटिव्ह करताना, ओके. आणि जर हेल्पिंग वर्ब नसेल, इफ म्हणजेच हेल्पिंग वर्ब जर वाक्यामध्ये नसेल, ओके, कळते का हे. जर हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये नसेल तर आपल्याला 3 हेल्पिंग वर्ब वापरावे लागतात. कोणते, डू, डज आणि तिसरा इथं डीड. हे कधी वापरायचं ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. मग आता हे जे झालेत ना, ह्याचे उत्तर बघू आपण. शी इज हॅप्पी पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, ह्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, निगेटिव्ह होतो. वाक्य जशाच तसं लिहायचं, इथं कॉमा द्यायचा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज झालेला इथं, म्हणून इजचं होणार इजंट. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, इज पॉझिटिव्ह आहे, इजंट निगेटिव्ह आहे, इजंट. आणि त्यानंतर प्रोनाऊन जे आहे तेच प्रोनाऊन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. हा क्वेश्चन मार्क खूप महत्त्वाचा आहे, ओके. कळते का. हे झालं तुमचं याचं उत्तर. पुढं, यू आरंट लेट निगेटिव्ह सेंटेन्स आहे, याचा पॉझिटिव्ह होतो क्वेश्चन टॅग. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय, आर, कॉमा आर, पॉझिटिव्ह झालं. त्यानंतर येतं तुमचं प्रोनाऊन कोणाच्यामध्ये, यू, म्हणून इथं आर यू. हे दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर झालं. हे अशा टाईपचे काय असतात, हे क्वेश्चन टॅगचे एक्झाम्पल येतात. तिसरं काय दिले, शी हॅज फिनिश्ड हर वर्क. ह्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिसतं का तुम्हाला, दिसतं. काय हेल्पिंग वर्ब आहे, हॅज हेल्पिंग वर्ब आहे. मग इथं कॉमा दिला तुम्ही. हेल्पिंग वर्ब जशाच तसं लिहिलं, हॅज. आता हॅजचं हॅझंट होतं, ओके. मग हॅजचं हॅझंटला कसं लिहिणार आपण, हॅझंट, हेल्पिंग वर्ब आलेला आहे शी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे होतं तुमचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, हॅझंट शी. शी हॅज फिनिश्ड हर वर्क, म्हणजेच हॅझंट शी हे त्याचं क्वेश्चन टॅग. टेल क्वेश्चन म्हणतो, टेल क्वेश्चन. आपण मराठीमध्ये म्हणतो तू जेवण केलास का, त्याच्या शेवटी एक ॲड करतो छोटंसं वाक्य, जेवलास का, जेवण केलंस का, अशा टाईपमध्ये शेवटचा जो टेल क्वेश्चन असतो, म्हणजे छोटासा एक क्वेश्चन विचारतो आपण, इजंट इट, आहे का नाही, हो का नाही, खरं आहे का नाही, अशा टाईपचे क्वेश्चन म्हणजेच क्वेश्चन टॅग, ठीक आहे. त्यानंतर 5वा आहे, दे वर्क हार्ड. आता ह्याच्या इथे हेल्पिंग वर्ब आहे का, दिलेलं वाक्य जसं तसं लिहिलं, हेल्पिंग वर्ब ह्याच्यामध्ये नाही, ओके. जर हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये नसेल, आता ह्या दोन्हीही वाक्यामध्ये 4थ्या आणि 5व्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. दे वर्क हार्ड, रोहन विजिटेड पुणे. 2 टाईपचे सेंटेन्स आहेत इथं, या दोन्हीही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आपल्याला दिसत नाही. मग अशा कंडिशनमध्ये करायचं काय, आणि तुम्हाला सांगतो एक गंमतशीर गोष्ट, ती म्हणजे बोर्ड परीक्षेला ह्या 2च टेम्पलेटमध्ये परीक्षेला प्रश्न येतो. एकतर हेल्पिंग वर्ब नसतं किंवा ते सेंटेन्स पास्ट फॉर्ममध्ये असतं. 2 कंडिशन आहेत.
जर हेल्पिंग वर्ब नसेल वाक्यात तर त्यावेळेस डू, डज, डीड हे 3 पैकी एक हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे डू आणि डज आहे हे कधी वापरतो आपण? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण ही हेल्पिंग वर्ब वापरत असतो. ठीक आहे. आणि डीड हे जे हेल्पिंग वर्ब आहे तर ते हेल्पिंग वर्ब आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरत असतो. सिम्पल पास्ट टेन्स. मग आता तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे, सिम्पल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. ते माहिती नसेल तर थोडीशी अवघड जाते, गंमत गोष्ट अवघड जाते. नसल सब्जेक्ट दे आहे, वर्क वर्ब आहे आणि हार्ड ऑब्जेक्ट आहे. दिलेलं वाक्य जसं तसं लिहिलं, कॉमा दिला, त्याच्यानंतर आता हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, वर्ब हा पहिल्या फॉर्ममध्ये आहे म्हणून तरी पण लिहितो इथं. सब्जेक्ट येतं तुमचं, परत वर्बचा पहिला फॉर्म त्याला यस किंवा ईएस लागतो वर्बला आणि शेवटी ऑब्जेक्ट येतं. परत सिम्पल पास्टचं स्ट्रक्चर हे लिहून घ्या, पाठ करा. सब्जेक्ट येतं अगोदर, त्याच्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. हे झालं सिम्पल पास्ट. आता हे मला सांगा, दे वर्क हार्ड हे सिम्पल पास्ट आहे तर सिम्पल प्रेझेंट आहे? सब्जेक्ट आहे, वर्बचा पहिला फॉर्म आहे आणि ऑब्जेक्ट आहे, म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू किंवा डज वापरतो. तर डू कधी वापरतो तर डज कधी वापरतो हे सुद्धा माहिती पाहिजे. मग डज आपण अशा वेळेस वापरतो की तो थर्ड पर्सन सिंग्युलर पाहिजे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट पाहिजे. मग आता हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कोण असते तर एक ही, शी, इट हे जर आलं किंवा एखाद्या मुलाचं नाव आलं, राहुल असेल, रोहन असेल, एखाद्या मुलीचं नाव असेल, रोहिणी असेल, काही असेल नाव, ठीक आहे, तर आपण अशा ठिकाणी काय वापरतो? थर्ड पर्सन सिंग्युलरच्या पुढं डज वापरतो. फॉर एक्झाम्पल, ही डज प्ले क्रिकेट किंवा ही प्लेज क्रिकेट, येस किंवा ईएस. मग आता इथं काय करणार? दे वर्क हार्ड. देच्या पुढं आपण डज नाही वापरू शकत, काय वापरतो? डू. डज वापरतो ही शीच्या पुढं आणि डू वापरतो आय, वी, यू आणि देच्या पुढं आपण डू वापरतो. व्यवस्थित बघा, डू आपण आय, वी, यू, देच्या पुढं वापरतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच डज हे ही, शी आणि इट, रोहन कोणाचं नाव असेल त्यांच्या पुढे वापरतो. म्हणजे हे सिंग्युलर आहेत आणि हे प्लुरल आणि एक आय सोडा याच्यामध्ये. मग काय होतं? दिलेलं वाक्य जसं तसं लिहिलं, ह्याचं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करतो म्हणजे आपण हे सिम्पल प्रेझेंट आहे, या ठिकाणी आपण डू वापरतो आणि निगेटिव्ह फॉर्म डोंट, प्रोनाउन आलेलं आहे दे, क्वेश्चन मार्क. डोंट दे, दे वर्क हार्ड, डोंट दे, दे वर्क हार्ड, डोंट दे, अशा टाईपमध्ये. रोहन विजिटेड पुणे. आता या वाक्यामध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ब आपल्याला दिसत नाही. मग अशा टायमिंगला हे वाक्य चेक करायचं, एक सिम्पल प्रेझेंट आहे का सिम्पल पास्ट आहे. इथं सब्जेक्ट रोहन आहे, विजिटेड हा वर्ब आहे पण सेकंड फॉर्ममध्ये असल्यामुळं हा आपल्याला भेटतो सिम्पल पास्ट टेन्स. मग सिम्पल पास्ट टेन्स आलं की डोळे झाकून तिथं डीड हे हेल्पिंग वर्ब वापरायचं. इथे येणार तुमचं डिडंट, ठीक आहे, डिडंट होणार, डीडचं डिडंट, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म तुम्हाला माहिती असतील. आणि या ठिकाणी येतं रोहन म्हणजे मुलगा आहे तर त्याच्यासाठी प्रोनाउन वापरतो आपण ही आणि क्वेश्चन मार्क द्यायचं. कळलं चेंजेस काय काय करतं? पहिला रूल कळला, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, दुसरा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. हेल्पिंग वर्ब असेल तर तोच घ्यायचा आणि त्याला नॉट म्हणजेच निगेटिव्ह करून टाकायचं, निगेटिव्ह आहे ना. नॉट, इज, इजंट, वॉज, वॉजंट, हॅज, हॅझंट, हॅड, हॅडंट, अशा टाईपमध्ये. हेल्पिंग वर्ब जर नसेल तर डू, डज, डीड ह्या तिन्हीपैकी एक घ्यायचं. मग तिन्हीपैकी एक घेत असताना सिम्पल प्रेझेंटचं वाक्य असलं डू, डज घ्यायचं, ओके. आणि त्याच्यामध्येही जर सब्जेक्ट हा जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर डज येईल आणि जर त्याच्या व्यतिरिक्त आय, वी, यू आणि दे असेल तर आपण घेतो डू हेल्पिंग वर्ब, ओके. आणि त्याचा निगेटिव्ह करतो डोंट, डझंट, अशा टाईपमध्ये. पुढचा प्रॉब्लेम किंवा पुढचा क्वेश्चन, जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल आणि ते जर वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण अशा टायमिंगला हेल्पिंग वर्ब म्हणून डीड वापरतो आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन करतो डीड नॉट सोबत, ते होतं डिडंट. आणि रोहन इथं सब्जेक्ट आहे, नाऊन, तर त्याच्या ठिकाणी प्रोनाऊन घेतो, ओके. ह्या रूल आहे, नाऊनच्या जागी आपल्याला प्रोनाऊनच घ्यावं लागतं. हे 5 क्वेश्चन कळले असतील, 5 रूल कळले असतील. तर आता पुढचा आहे 6वा, आय ॲम युअर टीचर. आता हे जे आय ॲम आहे ना तर ह्याचं कॉन्ट्रॅक्शन असं नाही होणार, ॲमंट नाही होणार, ह्याचं होणार आरंट. म्हणून हा इथं स्पेशल केसमध्ये दिलेलं आहे. हेल्पिंग वर्ब ॲम आहे म्हणून याचं आरंट, प्रोनाऊन आहे आय, क्वेश्चन मार्क. ॲम जर आलं
तर त्याचं आरंट होणार. एवढं एक लक्षात ठेवा. ॲम जर आलं तर आरंट होणार. ॲम हेल्पिंग वर्ब जर आलं तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आरंट, आणि जो प्रोनाऊन यूज केलेला आहे तो म्हणजेच आय प्रोनाऊन. आयच्याच पुढं फक्त आपण आय वापरतो, आय एम वापरतो, सॉरी. ओपन द डोअर. आता हे जे सेंटेन्स आहे ना, ओपन द डोअर आणि लेट्स गो, हे दोन सुद्धा परीक्षेला येण्याचे खूप चान्स आहे. लेट्सचा चान्स असतो, लेट्सचा. ओके, लेट्स म्हणजे आपण काय करतो, चला एखादी गोष्ट करूया, लेट्स गो आउट, चला बाहेर जाऊया, लेट्स गो लेट्स प्ले क्रिकेट, चला आपण क्रिकेट खेळूया. अशा टाईपचे सेंटेन्स आहेत. ज्यावेळेस लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा असतो त्यावेळेस त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, शॅल वी होतो. पाठच करून ठेवायचं. पाठ म्हणजे लक्षात राहतच तुम्ही, सिम्पल आहे. शॅल वी हा क्वेश्चन टॅग होतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क येतो. कशाचा आहे हे, तर लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण केलेला आहे, तर त्याचा क्वेश्चन टॅग होतो शॅल वी. पाठ पाहिजे, लक्षात ठेवा, अजिबात विसरायचं नाही, शॅल वी. ओके. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर ज्या क्वेश्चनमध्ये किंवा ज्या सेंटेन्समध्ये आज्ञा दिलेली असते, काय ऑर्डर केलेलं असतं, तर अशा टाईपच्या सेंटेन्सला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. मग ऑर्डर, ओपन द डोअर, क्लोज द डोअर, स्टँड अप, सिट डाऊन, हे सगळे ऑर्डर्स आहेत, आज्ञा आहेत. मग डोळे झाकून अशा टायमिंगला ओपन द डोअर जशाच तसं लिहिलं कॉमा, ह्याच्यामध्ये वर मेप काहीच बघायचं नाही, डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं विल यू आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे होतं तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि हा होता लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग. मग रूल सांगत असताना किंवा रूलचं ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस 5वा रूल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग हा विल यू होतो आणि लेट्सच्या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग हा शेल वी होते. हे पाठ करा, लिहून घ्या, लक्षात ठेवा, काय करायचं ते करा. बट शेल वी होतो, शेल वी. मग ह्याच्या व्यतिरिक्त परीक्षेमध्ये क्वेश्चन येतच नाही, म्हणजे हे तुमचं फायनल आहे एवढ्या टेम्पलेटमध्ये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर हे 2 महत्त्वाचे आहेत आणि हा लेट्स एक महत्त्वाचा आहे. लेट्स ह्या 3 टाईपमध्येच प्रश्न येतो. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर हेल्पिंग वर्ब दिला जाईल आणि त्याचं निगेटिव्ह केलं. एकदम सोपं आहे. बघा आता व्यवस्थित एकदा रिवाईज करतो. पॉझिटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो, निगेटिव्ह क्वेश्चन टॅगचा पॉझिटिव्ह होतो. त्यानंतर जर हेल्पिंग वर्ब असेल तर तेच घ्यायचं, म्हणजेच ॲम आलं तर त्याचं आरंट होईल. हे एक केस लक्षात ठेवा. जर ॲम हेल्पिंग वर्ब आलं तर त्याचं होतं आरंट. ठीक आहे, ओके. आता ॲमचं आरंट होईल, इजचं इजंट होईल, त्यानंतर काय राहिलं, इज इजंट, ॲम आरंट, आरचं आरंटच होतं. ओके. हॅवचं हॅवंट, हॅजचं हॅजंट, त्यानंतर हॅडचं हॅडंट होतं, विलचं ओंट, शेलचं शँट, त्याच्यानंतर कुडचं कुडंट, कॅनचं कांट, असं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होतं. म्हणजेच प्रत्येक हेल्पिंग वर्बच्या पुढं आपल्याला नॉट यूज करायचं असतं. फॉर एक्झाम्पल इथं लिहितो मी, इज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं इजंट, त्याच्यानंतर हॅड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं हॅडंट. हे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म तुम्हाला यूज करायचे आहेत आणि हे तुमचे सगळे काय ते आन्सर्स आहेत आणि याच पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. हे कळलं. हेल्पिंग वर्ब नसला, जर हेल्पिंग वर्ब नसलं तर 2 कंडिशन आहेत. एक तर ते सिम्पल प्रेझेंटमध्ये असतं वाक्य, नाही तर सिम्पल पास्टमध्ये असतं. सिम्पल प्रेझेंटमध्ये असलं डू डज वापरा आणि सिम्पल पास्टमध्ये जर असेल तर डीड वापरायचं. मग डू वापरायचं हे आय, जर प्रोनाऊन आय, वी, यू आणि दे जर आलं तर डू वापरायचं. आणि जर ही, शी, इट कोण्या मुलाचं नाव, मुलीचं नाव असेल, सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढं डज वापरायचं. हा डीप कॉन्सेप्ट आहे, हा आपण नंतर डिस्कस करू. बाकी सिम्पल पास्ट जर आलं तर सगळ्यांच्या पुढे डिड वापरायचं आणि नॉट करायचं, कॉन्ट्रॅक्शन डिडंट होतं. शेवटचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असला, ऑर्डर देणारं सेंटेन्स असलं, कमांड देणारं सेंटेन्स असलं, सजेशन देणारं सेंटेन्स असेल तर विल यू क्वेश्चन टॅग होतो. आणि जर लेट्सचे सेंटेन्स आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग शेल वी होतो. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट महत्त्वाची गोष्ट, जेवढे काही सब्जेक्ट आहेत त्याच्या जागी बघा, इथं शी, यू, शी, दे, रोहन, आय, ह्या ठिकाणी म्हणजेच ज्यावेळेस इथं लिहितो सब्जेक्टमध्ये जर नाऊन असेल, सब्जेक्ट हा जर नाऊन असेल तर त्याच्याऐवजी क्वेश्चन टॅग करताना आपण प्रोनाऊन यूज करत असतो. मग प्रोनाऊन कोणते, आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, हे सगळे तुमचे काय ते प्रोनाऊन आहेत. हेच प्रोनाऊन आपल्याला क्वेश्चन टॅग करताना वापरायचं आहे. आता हे बघा, प्रत्येक प्रत्येक लेक्चरमध्ये जे शिकवलं जातं तर त्याचे नोट्स बनवलेले आहेत. तर ते नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. टेलिग्रामसुद्धा ग्रुप आहे टेलिग्रामवरती, तो जॉईन करा. नालंदा कोचिंग क्लासेस नावानंच आहे व्हॉट्सअपला आणि टेलिग्रामला सुद्धा.
ते दोन्ही ग्रुप जॉईन करा, कारण तुम्हाला तिथं एकदम अपडेट इन्फॉर्मेशन आणि माहिती नोट्स सगळे तिथंच भेटत असतं तुम्हाला. त्याच्यावरती काम चालू आहे. तर असा हा क्वेश्चन टॅगचा व्हिडिओ होता. 100% प्रश्न असतो, 100% म्हणजे येणारच प्रश्न, म्हणून हा एक व्हिडिओ होता तुमच्यासाठी. मित्रांना शेअर करा, तुमच्या नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मित्रांना शेअर करत चालत, कारण त्यांनाही अभ्यासामध्ये त्यांच्या हेल्प होईल. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.